मी पदमचंद नमचंद राखा जैन स्थानकवासी संघाचा अध्यक्ष आहे, सकल जैन संघाचा कार्यकर्ता आहे। आज हे सकल जैन संघातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपला मुंबईमध्ये विले पाडलेला जे जैन मंदिर पाडण्यात आलं, तसंच आमच्या साधू संतांवर जैन साधू संतांवर जे हल्ले होत आहेत आणि तीर्थक्षेत्र हे तिथे हल्ले होतात त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तसेच जे साधू संत आमचे विहारमध्ये निघतात तेव्हा आम्हाला जिल्हा परिषदची शाळेत आमची वास्तव असतं साधू संतांचं आणि तिथे मारहाण झालेली आहे। त्यामुळे पोलिसांना आमची विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रोटेस्ट द्यावं आणि त्याचबरोबर आम्हाला जिल्हा परिषदची शाळा म्हणजे जेव्हा बी साधू संत येतील तेव्हा विचलन करण्यासाठी एक दिवस राहण्यासाठी आम्हाला त्याची परवानगी द्यावी अशी कलेक्टरला आमची विनंती आहे। जय जिंद। आणि आज मोर्चा कधी काढला ते माहिती द्या। सकल जैन समाज मी सुनील गुलाबचंद गांधी हरिभाई देवकरण श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिरचा अध्यक्ष। आज सकल जैन समाज सोलापूर तर्फे हा मोर्चा काढलेला आहे। आक्रोश मोर्चा आहे, निषेध मोर्चा। हा कशासाठी काढला? मुंबईमध्ये विले पाडलेला जो 16 तारखेला बीएमसीने जो जैन मंदिराची जी मोडतोड केलेली आहे, उद्ध्वस्त केलेला आहे, त्याचा रोष संपूर्ण देशभर भारतभर हा झालेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये जो उद्रेक झालेला आहे त्याचा हा परिणाम आहे। त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र सम्यक शिखरजी, पाली ठाणा, गिरनारजी या ठिकाणी जे अतिक्रमण होत आहे, त्याचप्रमाणे जैन साधू साध्वीजी माताजी यांच्यावर जे हल्ले होत आहेत, वारंवार रोडवर ऍक्सिडेंट होत आहेत, या सर्वाचा निषेध म्हणून आणि वास्तविक पाहता हा अल्पसंख्याक शांतिप्रिय जैन समाज हा जो आहे तो त्याला शासनाने प्रोटेक्शन दिलं पाहिजे। वास्तविक पाहता 27% जैन समाज हा आयकर व्यवसाय कर भरणारा आहे। असं असताना सुद्धा आर्थिक सगळी नाडी जैन धर्माच्या, परंतु शासकीय याच्यामध्ये आम्हाला राजकारणामध्ये पाठबळ नसल्यामुळे आणि आमचं जैन समाजाचं एक मत गृहीत धरलं जातं, त्यामुळं हा जो आमच्यावर वारंवार अन्याय होतो त्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाचं रूपांतर पूनम गेट येतो सभेमध्ये होऊन तिथं भाषण होऊन काही शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आणि जिल्हा आपली जी मोर्चाची मागणी आहे ती मान्य झाली नाही तर पुढची आपली भूमिका काय असणार? याचप्रमाणे पुढेही जर आमची मागणी मान्य नाही झाली तर याप्रमाणे आमचे वारंवार मोर्चे निघतील, शासनात आंदोलन होतील, शासनाकडे आम्ही निषेध नोंदवू। आता 22 तारखेला अल्पसंख्याक आयोगाने मुंबईमध्ये एक मिटिंग घेतलेली होती, त्या ठिकाणी बीएमसी अधिकारी त्याचप्रमाणे मुंबई पोलीस कमिशनर वगैरेंना आमंत्रित केलेलं होतं। ह्याची छानबीन चालू आहे आणि ह्या जिथं मंदिर पाडलंय तिथं मंदिर बांधून दिलंच पाहिजे ही आमची मागणी आहे।